सुप्रभात. अरे यावर्षी खूप थंडी पडणार म्हणताय. अरे मुंबईत अशी कितीशी थंडी पडणार आहे. ते पण आहेच म्हणा. हे थांब ते बघ. अप्पा केतकर, हे चल निघ, नाही तर सकाळी सकाळी स्वदेशीचे ढोस पाजेल म्हातारा. चल 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 चल. लोक सुद्धा स्वतःचं घर स्वच्छ ठेवतात आणि कचरा रस्त्यावर आणून टाकतात. ह्या दोन बंगल्यांच्या विरोधात तक्रार करायलाच पाहिजे. अरे भावा, काल लेट नाईट शो बघितला. अरे कसली नाचली यार ती, एकदम कडक बघ. काय सांगतो, पैसे वसूल झाले असतील ना? मग वसूल म्हणजे फुल टू वसूल पैसे. आज परत कोयला दांडी मारणार आहे आणि परत जाणार आहे तो पिक्चर बघायला. काय रे, अरे बर्व्यांचा ना तू? तुझ्या वडिलांनी तुला हेच शिकवलं का? नाही आपा, ते आम्ही आमचं. चल बस बस बस. बघा, ही आजकालची तरुण पिढी, ही पिढी जर अशी तयार होणार असेल तर मग ह्यांचं भवितव्य हे अंधकारमयच आहे. My heart is beating, heart is beating, I'm waiting for you. होत रे. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे. बस काय झालं तुमचं कीर्तन? काय अप्पा, नवीन आलेले पाहुणे काय म्हणतात? बरे आहेत ना? कोण पाहुणे? अप्पा हो, नचिकेत देशपांडे बद्दल बोलतोय मी. सकाळी सकाळी त्याच्याबद्दल आपण बोलावं इतका महत्वाचा आहे का तो? महत्वाचा असल्याशिवाय घरी आहे का तुमच्या तो? रे, हल्ली खूप कचरा असतो हो आपल्या संकुलात सगळीकडे. सदस्यांची सभा घेऊन जरा योग्य ती पावलं टाका. पावलं उचलतो लगेच, पण मला सांगा, त्या नचिकेत देशपांडेला तुम्ही कसा काय ठेवलाय घरी? आपली भाषा, आपली संस्कृती हे त्याला नीट समजावं म्हणून मी त्या कांगारूला घरी ठेवून घेतलंय. काय सांगताय, खरं की काय? मी कधीही खोटं बोलत नाही. तसं नाही हो अप्पा, काय आहे की त्याची भाषा, त्याचा तो अवतार, हे सगळं तुमच्या घराला साजेसं नाही ना. माझ्या घरात मी घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच राहतोय तो. अरे वा 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 वा, छान. पण डोक्यात जात नाही का होतं तुमच्या? म्हणजे कोण कोणाच्या डोक्यात जाते असं विचारायचंय मला. चांगला वठणीवर आणलाय मी त्याला. मी त्याला म्हटलं, माझ्या घराची जर शिस्त पाळायची असेल तरच घरात राहा, अन्यथा घराच्या बाहेर हो, असं ठणकावून सांगितलंय मी त्याला. आता तुम्ही सांगणार म्हणजे ठणकावूनच सांगणार. रोज सकाळी 21 सूर्य नमस्कार घालायला लावतो मी त्याला. मला जरा ती पिशवी काढून दे भांड्याची. वरची ते झाडू दे मला. काय करतो तू? हे काही देतो देतो. सत्यानाश. काय करता काय तुम्ही? इट लुक्स एज इफ अटॅक करणार तुम्ही माझ्यावर. अरे नाही 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 नाही, अरे तसं नाही, आम्ही साफसफाई करत होतो. ते सडनली साफसफाई कशासाठी? अरे दिवाळी आली आहे ना तोंडावर, मग घर सगळं लख्ख करायला हवं. तू झोपला होतास ना म्हणून हळूहळू करत होतो, पण हा याने केलाच गोंधळ. किती काळजी करता तुम्ही माझा. अरे तू पण करतोस ना आमची काळजी. एनिवे, काय करतोस? टेल मी, काय हेल्प करू मी? तुझी कशाला मदत हवी? नको नको, बस बस, तू झोप झोप. नो, इट्स नॉट अ बिग डील. मी करणार हेल्प. अरे नाही नाही, मी करतो सगळं, तू झोप. अंकल, अरे ही पिशवी नकोय, ही ठेवून दे. अगं आई, सगळं झालं ना आता, मला दुकानात जायला उशीर होतोय. हो का? अंकल, तुम्ही कार घेऊन टाका नवीन. अरे हवं. लुक,
खूप छान डील्स आहे इथे कारसाठी. अरे हे बाबा तो भ्रमणध्वनी आधी भात ठेव, बाहेर काढू नको बाबा. हो नाही तर हे आले ना तर आरडाओरडा करतील हं. कम ऑन, आता कशासाठी घाबरता तुम्ही? दॅट डे छान कन्फ्रंट केलं तुम्ही आपण. अरे त्या दिवशी बोललो ते काय रोजच शक्य होईल असं नाहीये. कम ऑन अंकल, प्लीज डोंट गिव्ह अप प्लीज. नाही आता ते शक्य नाही आणि पुढेही ते शक्य होईल याची शक्यता नाही आहे. मी चाललो, मला उशीर होतोय. चल हो हा हो अरे जा तू निघ. हा ह्याला म्हणतात पालथ्या घड्यावर पाणी. पाल पाल व्हॉट? अरे म्हणजे काही नाही रे, आमच्या प्रसन्नाचा स्वभाव नाहीये रे तसा अरेला कार्य करणारा, म्हणून यांचं फावतं. आता तू त्याचं मनोबल वाढवलंस ना म्हणून एवढं बोलला तरी त्यांना. असं का वागतो अंकल? लहानपणापासून असाच घडलाय तू, नेहमी दबून दबूनच असतो. काहीतरी केलं पाहिजे. एनिवे, अरे अरे तू आधी आवरून घे ना तुझं. ऑलराईट, बट हा दिवाळीचं सगळं काम मला सांगायचं, मी हेल्प करणार. हो हो अरे खूप कामं आहेत अजून बाकी. ही साफसफाई करायची आहे, नंतर आपल्याला माळा स्वच्छ झाडायचा आहे, नंतर पितळ्याची भांडी डबे सगळं घासून पुसून स्वच्छ करायचं, नंतर काय करायचं कंदील करायचं आहे, नंतर फराळाचं सामान आधी वाण्याकडून आणायचं, मग सगळा फराळ करायचा. एवढी कामं आहेत अजून. ओ गॉड, तुला सगळं करायचं? मग फाईन, मी सगळे मध्ये हेल्प करणार. हा अँड दॅट लँटर्न, कंदील, ते पण मी बनवणार. अरे ते सही करते हा, ती शिकवेल तुला. ओके, बट वेअर इज शी? शी गेली कुठेतरी, इथेच असेल, येईल. ओके, हे फ्रेश होऊन येत. आवरून घे. हा आता तरी सांगा, हे सगळं का करताय, कशासाठी करताय? साई, हे अजून पण नाही कळलं तुला? खरंच कोण असेल ती मुलगी जिच्यासाठी नचिकेत इथे थांबलेत? मला असं का वाटतंय की ती मुलगी खंडरायाच्या लग्नाला बाण नवरी नटली, नवरी 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 काळबाई सुपारी फुटली, नवरी नटली काळबाई सुपारी फुटली. दिगंबरला तर माहित असेल ती मुलगी कोण आहे. दिगंबर, दिगंबर, आज माझ्याकडे काय काम काढलं? अरे काम असं काहीच नाही, सहजच. कसा आहेस तू? अरे आपण एकदम मजेतच असतो ना. आता भाई तुमच्याकडे गेलाय ना, तर सगळी साफसफाईची जबाबदारी आपल्यावर पडली. हो बरोबर आहे. तू कशी आहेस? मी मस्त. पण एक विचारायचं होतं. विचार ना, बिंदास विचार. हा, नचिकेत ज्या मुलीसाठी इथे थांबले ती मुलगी कोण आहे माहितीये का तुला? हो माहितीये ना. हो का? सगळ्यात आधी आईने आपल्यालाच सांगितलं. हो का? कोण आहे ती? भाईची मैत्रीण आहे. म्हणजे कसं, आधी मैत्री मग लव, असं मस्त. मैत्रीण? हा, भाईनी कसं एकदम सेफ गेम, आधी मैत्री लव, एकदम स्टेप बाय स्टेप. हा बरोबर आहे. दोघांची जोडी काय दिसतात माहितीये, दोघं एकदम परफेक्ट कॉम्बो, मेड फॉर इच अदर कॉम्बो. तू बघितलंयस तिला? म्हणजे काय, रोज बघतो. रोज बघतोस म्हणजे खूप जवळची आहे ना ती, म्हणून रोज दिसते. पण कोण आहे ती? आता सांगणार आहेस का तिचं नाव? आपल्याला सगळं माहितीये तिच्याबद्दल, फक्त नाव नाही माहिती. मग मगाशीच सांगायचं ना, इतका वेळ कशाला वाया घालवलास माझा? मी कुठे वेळ वाया घालवला, मी माझं गप्प काम करत होतो, तूच तर बोलवलंस मला. आणि आता माहित नाहीये तर मग कसं सांगणार ना. परत असा आगाऊपणा करू नकोस दिगंबर.
गुड जॉब एजंट डी, सही पकडे. हे काय करताय तुम्ही? कॅन्डील बनवतो फॉर दिवाळी. कॅन्डील नाही हो, कंदील. आणि कंदील असा व्हिडिओ बघून कसा बनवता येईल? साई, व्हिडिओ बघून काही पण करू शकत कोणी पण. अँड देवकी टोल्ड मी दॅट तू शिकवणार होतं कंदील, बट यू वर नॉट देअर. सो व्हिडिओ बघून जर असा कंदील बनवता आला असता तर बाजारात कोणी कंदीलच विकले नसते. यू आर सो मच लाईक आप्पा. कातारी मध्ये पकडणार. आणलत ना त्यांना मध्ये? ओके ओके, आय एम सॉरी. बट शिकवणार तू प्लीज. अहो खूप सोपं आहे हो. मी शिकवते, पण मला आधी सांगा या tell me. भ्रमणध्वनी वाजतोय तुमचा, घ्या ना. No, it's okay. सायलेंट केलं मी. I'll talk later. माझ्या समोर बोलता येत नाहीये का? नाही, बोला तुम्ही. No, it's nothing like that. नंतर बोला तुम्ही. अहो नाही, बोला तुम्ही, मी जाते. हॅलो भाई, सही नाही ना जवळपास? या I know. I miss you so much. भाई, तू आपल्याला मिस करतोयस? जाम भारी वाटलं भाई, कोणतरी आपल्याला मिस करतंय ऐकून. या खूप मिस करा तुम्ही. कधी भेटायचं आपण? भेटू ना, तू सांगशील तेव्हा भेटू आपण. नाही, कधी भेटशील तू मला बाबू? Hey, idiot. फोन स्पीकर वर नाही आहे. Okay, so stop this foolishness. हा. एजंट एन, एक टीप द्यायला फोन केलाय. Yes, princess, tell me. अरे तुझी प्रिन्सेस आली होती इथे आत्ताच. खूप काय काय विचारत होती मला. ती मुलगी कोण आहे, तिचं नाव काय? Yeah. Go on. Yes, definitely, we'll go on a date. अरे डेट वर नंतर जा, आधी मी काय सांगतोय ते ऐक. शिरतय का तुझ्या डोक्यामध्ये काय? Yes, sweetheart, भेटू नंतर. साई, बोला. हे शिकवणार ना तू? आंघोळ झाली आहे तुमची? No. मग आंघोळ झाल्याशिवाय दिवाळीचा कंदील असा बनवत नाही. Oh. All right. Then मी येतो लगेच. अंघोळ करून येतो. अहो पण ती का नाही सांगत आहेत त्या मुलीबद्दल मला? काहीही झालं तरी त्यांना आवडणारी मुलगी कोण आहे हे शोधूनच काढणार आहे. रिचा, हा, आज तुला कितीही काम असलं तरी माझ्यासाठी थोडा वेळ काढ. अगं, मला जरा एक महत्वाचं विचारायचंय तुला. हो, नचिकेत बद्दलच. हा ठीक आहे, चालेल. तुझ्या ऑफिसच्या बाहेर आपण भेटू. हो, हा. बोला एजंट एन. Mission S is on. नोटेड. एजंट आर टार्गेटला भेटणार. लोकेशन? एजंट आर ऑफिसचे बाहेर. ओके. आणि आपण कुठे भेटायचं? एजंट एन? बंकर 43 चे बाहेर. यस. एक टप्पा आउट. What? ओव्हर अँड आउट. रिक्षा, ए थांब ना. ए
अरे You know what? रिचाशी बोलणार साई. I know she is interested in me. अरे भाई पण काय बोलायला गेले ते माहितीये का तुला? I don't know, but I'm very excited. भाई भाई काय करतो? दीर्घ श्वास घे 10 वेळा आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक. Next, cut the crap and tell me fast. अरे मगाशी मी तुला फोन केला ना तेव्हा तुझं लक्षच नव्हतं माझ्याकडे. सई भेटली होती मला आणि मला विचारत होती की नचिकेतला कोणती मुलगी आवडते, तिचं नाव काय वगैरे. Next, I know. She is curious. अरे माहितीये पण आता ती रिचाकडे गेली म्हणजे रिचाशी तेच बोलणार. हे कळतंय का तुला किती मोठे लोचे झालेत ते? Oh no, 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 no. आता यात न कळण्यासारखं काय? I mean, हे सगळं रिचा नाही बोललं पाहिजे साईला. हे मी बोलणार. This is important to me, Dix. साई खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. And I want to express my love to her, not Richa. This is really big. पण आता करायचं काय? ती गेली रिचाला भेटायला. I know. साई खूप stubborn आहे आपणसारखा. काय गरज होतं रिचाला भेटायचं? Anyway, where is your office? IT पार्क. काय काय बोललास तू? IT पार्कला सोडू का? आई शपथ माझा विश्वासच बसत नाहीये. चिमटा काढ ना. सॉरी सॉरी पण तुम्हीच म्हणालात ना. रे आज तुझे सगळे गुन्हे माफ आहेत. What happened? अरे भाई काय माहितीये का आपल्या रिचाचं ऑफिस आहे ना ते IT पार्क मध्येच आहे. म्हणजे भाई आज काहीतरी सॉलिड होणार आहे. चल लवकर बस चल. चल 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 लवकर चल. अरे वा, आज अगदी निवांत बसलाय. स्वयंपाकघरातली सगळी कामं झाली? नाही अहो तुम्हीच म्हणता ना की आता सुना आहेत तर कशाला उगीच सारखी मध्ये 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 लुडबुड करता. म्हणून आपले बसले आरामात वाचत. दिवाळी तोंडावर आलीये. दिवाळीच्या तयारीचं काय? का ती सगळी कामं झाली? बायकोने आराम केलेला कसं बघवणार? काय म्हणालात? नाही अहो बरं झालं आठवण केलीत. म्हणजे सगळी कामं तशी होतच आलेत पण आता घाई करायला हवी. आलेच मी. थांबा, काय दिवाळी रीतसर साजरी व्हायला हवी. हो हो अगदी रीतसर साजरी होईल. सईला हाताशी घ्या. हो. कुठे गेले? कुठे ती? ती बाहेर गेले बहुतेक. बहुतेक म्हणजे तुम्हाला सांगून गेलेलं नाहीये का ती? अहो मीच पाठवलं तिला भाजी आणायला. हो का? म्हणजे आत्ताच आठवलं मला. अप्पा काढा. थांबा सुनबाई, सई कुठे गेली आहे? सई ती दुकानात गेली आहे. नक्की दुकानात गेली आहे की भाजी आणायला गेली आहे? नाही नाही अप्पा ती दुकानातच गेली आहे. भाजी तर कालच आणली ना आठवड्याची. दोघींनी नीट विचार करून सांगा नक्की कुठं गेली ती. भाजी. हो अप्पा ती दुकानातच गेली आहे. मानसी अगं दाणे भाजून ठेवले तेवढं कूट करून घे. हो हो. नाही ते कुठाचं राहू दे. मला सांगा सई कुठं गेली आहे? सई मी साधा सोपा सरळ प्रश्न विचारला. सई कुठं गेलीये? सई असेल तिच्या खोलीत. हो. खोलीत? सई ओ देत नाहीये म्हणजे घरात नाहीये. अगं बाई हो का? हा आठवलं अप्पा मला सई सांगून गेली होती की ती तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे म्हणून. हो. सई कुठं आहे? हे बघा तुम्हा तिघींची उत्तरं ही निरनिराळी आहेत. तेव्हा मला खरं काय ते सांगा, सई कुठं गेलीये? अहो म्हणजे काय आहे ती भाजी घेऊन दुकानात जाऊन नंतर मैत्रिणीकडे जाणार आहे. ते जाऊ द्या हो पण तुमचं काही काम आहे का? मी करते ना. चला का सगळ्या कामाला. हो चल चल. आंबा मनाला येईल तसं वागताय हल्ली सगळे. बाहेर जाताना सांगून जावं हा साधा नियमही सई पाळू शकलेली नाही. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ते कांगारू.
बघताय काय अशा माझ्याकडे? सई कुठे गेले तेवढं फक्त सांगा. आता सई येईपर्यंत इथनं कोणीही कुठेही हलायचं नाही. हो हो